नमस्कार. सचिन वाझेला 28 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आणि या कोठडीचा एक्सटेंड होण्याची शक्यता असतानाच सचिन वाझेच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये 90% ब्लॉकेजेस निघाली आणि या ब्लॉकेजेस नंतर त्याच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानुसार सचिन वाझेला आता सुराणा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. या दरम्यान सचिन वाझेवरती ओपन हार्ट शस्त्रक्रिया होईल आणि त्यानंतर पुन्हा कोठडी की काय याबाबतचा निर्णय होईल. कोर्टामध्ये आणखी एक घटना घडली. सुनील माने जे सचिन वाझेचे सहकारी अधिकारी आहेत ते दोघं जवळजवळ बसली होती आणि ही दोघं आपसात बोलण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा विशेष न्यायालयानं यांना अंतर ठेवून बसा अशी सूचना केल्याची बातमीही येत आहे. सुनील माने आणि सचिन वाझे एकमेकात काय बोलत होते त्याचाही अंदाज आता बांधावा लागेल कारण दोघांच्यामधली नेहमीचीच जी लागेबांधे आहेत, संबंध आहेत, त्या सगळ्या संबंधाचाच परिपाक ह्या सगळ्या घटना आहेत. सचिन वाझे याने न्यायालयासमोर मुक्ततेचा अर्ज दिला आहे आणि त्यात विनंती केली आहे की मला ओपन हार्ट सर्जरीसाठी हॉस्पिटलला राहण्याची परवानगी द्यावी. आता ही हॉस्पिटलला राहण्याची परवानगी न्यायालयाकडे ते मागत असताना NIA त्यांच्या कोठडीची मागणी करत होतं. NIA कोठडीची मागणी का करत होतं ते पण बघणं आवश्यक आहे. NIAचं म्हणणं असं होतं की ईडीनी काही गोष्टी तपासल्या आहेत, त्यात अनेक आर्थिक विषय समोर आलेले आहेत. रक्कम विदेशात गेलेली आहे, जे त्या महिलेचं आठवत असेल तुम्हाला, एका महिलेला अटक केली होती. रक्कम विदेशात गेली आहे, विदेशातून आलेली आहे, त्याबाबतचा तपास करायचा आहे. आणखी काही साथीदार या विषयामध्ये सापडलेले आहेत, त्यांचाही तपास करावायचा आहे. औरंगाबादची चोरीची गाडी, इको नावाची मारुती कंपनीची गाडी चोरीची सापडली होती. औरंगाबादची प्लेट होती, ती प्लेटसुद्धा पुढे खाडीमध्ये आढळलेली होती. तर या गाडीची तपासणी झालेली आहे. यात अनेक साथीदार नव्याने सापडलेले आहेत आणि त्यांची देखील पुन्हा चौकशी करणं आवश्यक आहे. म्हणून NIAने वाझेची कस्टडी मागितली होती. न्यायालयानं ही कस्टडी देताना नाकारताना असं सांगितलं आहे की त्याला ओपन हार्ट सर्जरीची गरज असल्यामुळं सुराणा हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आणि रंजक आहे. एक बातमी आली आहे, ती बातमी तुम्ही बघून घ्या. त्यात असं तो म्हणतोय की मला स्टेन स्वामीसारखं जेलमध्ये मरायचं नाही. बुडत्या वाझेला स्टेनचा आधार अशी स्थिती आहे. मुळात वय झालेल्या स्टेन स्वामींचा मृत्यू आजारांमुळं तुरुंगाच्या आत झाला आहे. एखाद्या आरोपीला, गुन्हेगाराला तो आजारी आहे म्हणून त्याला मुक्त राहण्याचं स्वातंत्र्य मिळावं की मिळू नये हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. वाझेच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत, 90% ब्लॉकेजेस आहेत आणि याच्यामुळं वाझे मरू शकतात. तसं होऊ नये यासाठी उपचाराची परवानगी मागितल्या गेली आणि स्टेनचा आधार घेतला गेला. आता हा आधार घेण्यामागची भूमिका सुद्धा स्पष्ट आहे. NIAनीच स्टेन स्वामींना अटक केलेली होती, ती सुद्धा अर्बन नक्षलवादाच्या आरोपावरून. याच NIAनी वाझेला अटक केलेली आहे, ते सुद्धा स्फोटकं घडविण्याच्या कटकारस्थानावरून. NIAच्या अटकेत असलेले स्टेन स्वामी आजारपणामुळे मेले आणि हेच निमित्त करून वाझेनी आधार घेतलाय, जो मला स्टेन स्वामीसारखं मरायचं नाही असं सांगून. मुळात तुमच्यामुळं जे काही जीव गेलेत, मनसुख हिरेंचा जीव गेलाय, अजून किती गेलेत ते शोधावं लागेल. तुमच्यामुळं बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी परभणीच्या एका माणसाचा मृत्यू झालेला आहे. तुमच्यामुळं झालेले मृत्यू हे जीव नव्हते का? ही माणसं नव्हती का? आणि तुमचा मात्र जीव आहे, त्याची काळजी मात्र घेतली पाहिजे. आपल्या न्यायालयाने ती घेतलेली आहे आणि आम्ही न्यायालयाचा आदर करतो, त्यामुळं ती काळजी आवश्यक आहे. पण स्टेन स्वामीसारखं मरायचं नाही आहे असं सांगून वाझे NIAच्या स्टेन स्वामीच्या मृत्यूवर देखील संशय घेण्याचा प्रयत्न करतो आहे. उद्या याच मुद्द्याचं भांडवल केलं जाईल. म्हणजे एकीकडं राज्याचे गृहमंत्री त्याचं समर्थन करत होते, मुख्यमंत्री समर्थन करत होते
आणि हाच व्यक्ती आरोपी निघाला. या व्यक्तीच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री प्रेशर आणत होते आधीच्या सरकारवर. आता सरकार असताना आपणच ती नियुक्ती करत होते आणि आमचा काहीही संबंध नाही हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. म्हणजे अगदी नियम डावलून त्याला कार्यकारी पदावर नियुक्ती दिली तेव्हा देखील काही अडचण नव्हती. आता वाजे हे वाक्य बोलल्याबरोबर समस्त पुरोगाम्यांच्या मनामध्ये आणखी एक आनंदाच्या उकळ्या फुटायला सुरुवात होतील, कारण एक नवा मुद्दा मिळेल. स्टेन स्वामीचा मृत्यू घडवला तसा आता NIA वाजेचा सुद्धा मृत्यू घडवणार आहे का, वाजेला मारायचा आहे का, असे प्रश्न पुन्हा एकदा विचारले जातील. पुरोगाम्यांची ही फार मोठी स्टाईल आहे आणि पुरोगाम्यांच्या याच स्टाईलला सपोर्टिव्ह होण्यासाठी, मदत मिळण्यासाठी वाजेंनी अशा स्वरूपाची विनंती कोर्टाकडे केलेली आहे. अर्थात कोर्टाने ही विनंती मान्य करून त्याला उपचारासाठी सुटका केलेली आहे, रुग्णालयात दाखल व्हायला सांगितलेलं आहे. वाजे आता कुठलं ना कुठलं निमित्त करून, म्हणजे मोदींच्या NIAच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधामध्ये एखादा मुद्दा क्रिएट करून त्यावरून समाजमन तापविण्याचा प्रयत्न करत आहे का आणि त्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतो आहे का. वाजेचे गुन्हे गंभीर आहेत. देशाच्या महानतम उद्योगपतीला, महानतम हा शब्द मी त्याच्या उद्योगाच्या व्याप्तीवरून म्हणतोय, महानतम उद्योगपतीला मारण्याचा कट करणे, त्या कटात सहभागी होणाऱ्यांचा खून करणे, वसुली करणे, पैसे गोळा करणे, खोटे एन्काउंटर करणे, अशी सगळी आरोप वाजेवरती आहेत. वाजे कोणत्याही आरोपातून मुक्त झालेला नाही आहे. अशा व्यक्तीच्या जीवाची आणि NIAच्या बाबतच्या तपासाची मध्ये स्टेन स्वामीच्या मृत्यूचा आधार घेऊन आता लोक आपल्या तपास यंत्रणांवरती आरोप करायला लागतील आणि कदाचित त्यासाठीच वाजेंनी हा मुद्दा समोर आणलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.